नमस्कार मित्रांनो, घरात एखादी वनस्पती लावताना आपण अनेकदा फक्त तिच्या सौंदर्याकडे लक्ष देतो, पण प्रत्यक्षात प्रत्येक वनस्पतीचा घरातील ऊर्जा, आरोग्य आणि मानसिक स्थितीवर खोल परिणाम होत असतो। त्यामुळे कोणतीही वनस्पती घरात लावण्याआधी तिचे फायदे आणि परिणाम समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की घरामध्ये निळा गोकर्ण लावावा की पांढरा, कोणासाठी कोणता अधिक योग्य आहे आणि कुठे लावल्यावर जास्त सकारात्मक परिणाम मिळतो। असा पारंपरिक आणि उपयुक्त कंटेंट पाहण्यासाठी मराठी विचारसरणी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। गोकर्ण वनस्पती घरासाठी का महत्त्वाची आहे? गोकर्ण ही फक्त एक औषधी वनस्पती नाही, तर ती घरातील ऊर्जा संतुलित ठेवणारी एक विशेष वेल मानली जाते। प्राचीन काळापासून गोकर्णाचा वापर मन शांत करण्यासाठी, घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि वातावरणात सकारात्मक कंपन वाढवण्यासाठी केला जातो। त्यामुळेच आयुर्वेद, वास्तु आणि अध्यात्म या तिन्ही ठिकाणी गोकर्णाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। आयुर्वेदानुसार गोकर्णाचे गुणधर्म। आयुर्वेदात गोकर्णाला मेद्य म्हणजेच मेंदूसाठी उपयुक्त, शीतल म्हणजे शरीर आणि मन शांत करणारी आणि रसायन मानलं जातं। याचा अर्थ असा की गोकर्ण वनस्पती शरीरावरच नाही तर मनावर आणि विचारांवरही परिणाम करते। म्हणूनच नियमित आणि योग्य पद्धतीने वापरल्यास ती मानसिक स्थैर्य देण्यास मदत करते। निळा गोकर्ण घरात लावल्यावर काय परिणाम होतो? निळा गोकर्ण घरात लावल्यावर तो सक्रिय आणि गतिमान ऊर्जा निर्माण करतो। या ऊर्जेमुळे घरात विचारांची स्पष्टता वाढते, निर्णयक्षमता सुधारते आणि काम करण्याची प्रेरणा मिळते। ज्या घरात अभ्यास, ऑफिसचं काम, व्यवसाय किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू असते, त्या घरात निळा गोकर्ण विशेष फायदेशीर ठरतो। निळा गोकर्ण घरात कोणासाठी योग्य आहे? विद्यार्थी असलेल्या घरात, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींच्या घरात, व्यापारी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरात, तसेच सतत मानसिक थकवा जाणवत असलेल्या घरात निळा गोकर्ण लावणं योग्य मानलं जातं। तो आळस कमी करून कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो। निळा गोकर्ण घरात कुठे लावावा? निळा गोकर्ण घराच्या पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणं सर्वोत्तम मानलं जातं। तो बाल्कनीमध्ये, खिडकीजवळ किंवा अभ्यासाच्या खोलीजवळ ठेवल्यास जास्त फायदेशीर ठरतो। मात्र देवघरात किंवा बेडरूममध्ये निळा गोकर्ण ठेवणं टाळावं, कारण त्याची ऊर्जा खूप सक्रिय असते। पांढरा गोकर्ण घरात लावल्यावर काय परिणाम होतो? पांढरा गोकर्ण शांत, स्थिर आणि सात्विक ऊर्जा देणारा मानला जातो। तो घरातील सूक्ष्म नकारात्मक कंपन हळूहळू शोषून घेतो आणि वातावरण हलकं व प्रसन्न करतो। ज्या घरात सतत वाद, अस्वस्थता किंवा मानसिक ताण जाणवतो, त्या घरासाठी पांढरा गोकर्ण फार उपयुक्त ठरतो। पांढरा गोकर्ण घरात कोणासाठी योग्य आहे? नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी, वृद्ध लोक राहतात अशा घरात, लहान मुलं असलेल्या घरात, तसेच जिथे पूजा, जप, ध्यान जास्त केलं जातं अशा घरात पांढरा गोकर्ण लावणं अतिशय शुभ मानलं जातं। तो घरात शांतता आणि सौहार्द टिकवण्यास मदत करतो। पांढरा गोकर्ण घरात कुठे लावावा? पांढरा गोकर्ण देवघराच्या जवळ, लिव्हिंग रूम मध्ये किंवा घराच्या उत्तर अथवा उत्तर-पूर्व दिशेला लावल्यास जास्त सकारात्मक परिणाम मिळतात। ही जागा शांत ऊर्जेसाठी योग्य मानली जाते। वास्तुनुसार घरासाठी सर्वोत्तम गोकर्ण कोणता? वास्तुशास्त्रानुसार पांढरा गोकर्ण हा सर्वसाधारण घरासाठी अधिक सुरक्षित मानला जातो, कारण तो कोणत्याही घरात ऊर्जा संतुलन ठेवतो। निळा गोकर्ण ऊर्जा वाढवतो, त्यामुळे तो योग्य दिशेला आणि योग्य कारणासाठीच लावणं महत्त्वाचं असतं। घरात दोन्ही गोकर्ण लावता येतात का? हो, घरात दोन्ही गोकर्ण लावता येतात, पण काही नियम पाळणं गरजेचं आहे। दोन्ही गोकर्ण एकाच कुंडीत कधीही लावू नयेत। निळा गोकर्ण अभ्यास किंवा कामाच्या जागेजवळ लावावा, तर पांढरा गोकर्ण देवघर किंवा शांत जागी ठेवावा। गोकर्ण लावण्याची योग्य पद्धत। गोकर्ण लावताना माती निचऱ्याची असावी आणि कुंडी फार लहान नसावी। गोकर्ण ही वेल असल्यामुळे तिला आधार देणं आवश्यक असतं। आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी दिलं तरी पुरेसं होतं। सूर्यप्रकाश आणि देखभाल। गोकर्णाला सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश आवडतो, पण दुपारच्या तीव्र उन्हात ठेवणं टाळावं। सुकलेली फुलं आणि पाने वेळोवेळी काढत राहावीत, जेणेकरून वनस्पती निरोगी राहते। घरात गोकर्ण लावताना टाळावयाच्या चुका। बेडरूम मध्ये गोकर्ण ठेवू नका, अतिपाणी देऊ नका, सुकलेली वेल घरात ठेवू नका आणि कुंडीत पाणी साचू देऊ नका। या चुका केल्यास अपेक्षित फायदा मिळत नाही। अंतिम निर्णय, घरात कोणता गोकर्ण लावावा? जर घरात शांतता आणि सुख हवं असेल तर पांढरा गोकर्ण योग्य आहे। जर घरात अभ्यास, काम आणि प्रगती हवी असेल तर निळा गोकर्ण अधिक फायदेशीर ठरतो। आणि संपूर्ण संतुलनासाठी दोन्ही गोकर्ण योग्य जागी लावता येतात। योग्य गोकर्ण योग्य जागी आणि श्रद्धेने लावला तर तो घरातील ऊर्जा, मनःशांती आणि सकारात्मकता नक्कीच वाढवतो। गोकर्ण ही निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे। अशाच पारंपरिक, वास्तु आणि आयुर्वेदावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी विचारसरणी चॅनेलला सबस्क्राइब करा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमच्या घरी कोणत्या कलरचा गोकर्ण आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.